नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघा आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण बघणार आहोत मराठी पत्रलेखन. औपचारिक पत्र आहे, मागणी पत्र आहे. बघा, औपचारिक पत्र मधलं मागणी पत्र आहे. शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके मागविण्याबद्दल चे पत्र आपल्याला लिहायचे. ते पत्र कसे लिहायचे ते बघूया आपण. पहिले दिनांक लिहायची. दिनांक 1 फेब्रुवारी 2025 आहे. प्रति कोणाला लिहायचे बघा, व्यवस्थापक, आनंद पुस्तकालय, 105 विकासनगर, गाळा नंबर 2, पुणे. विषय बघा, शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके मागविण्याबद्दल. महोदय, कालच आपल्या पुस्तकालयाची जाहिरात वर्तमानपत्रात वाचली. वाचून आनंद झाला. आपल्या शहरात आपण लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने पुस्तकांवर सवलत देण्याचा जो उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. आमच्या विद्यालयातील ग्रंथालयासाठी सुद्धा आम्ही काही पुस्तके मागवण्याच्या विचारात होतो. तितक्यात तुमची जाहिरात वाचनात आली. त्यामुळे तुम्हाला पत्र लिहित आहोत. आम्हाला जी पुस्तके हवी आहेत त्या पुस्तकांची यादी मी या पत्रासोबत जोडत आहे. तरी ही पुस्तके आमच्या विद्यालयाच्या पत्त्यावर पाठवावी. यासोबत आम्हाला बिल पाठवावा. तसेच तुमच्या पुस्तके शाळेत पोच करण्याचा जो काही खर्च असेल तो सुद्धा आम्हाला कळवावा. सोबत आपल्या बँकेच्या खात्यातील तपशील पाठवावा, जेणेकरून आम्ही तुमच्या खात्यात पैसे पाठवू. आपला विश्वासू ग्रंथपाल, माध्यमिक विद्यालय, गांधी चौक, पुणे, 410-203. पुस्तकांची यादी. काळे पाणी, विदा सावरकर. गणिती, अच्युत गोडबोले. वाट तुटताना, उत्तम कांबळे. संभाजी, विश्वास पाटील. गनिमी कावा, नामदेवराव जाधव. ही आपण पुस्तकांची यादी पाठवली आहे. तर तुम्हाला समजलं असेल की पत्र कसे लिहायचे असते. पत्ता लिहायचा असतो, पत्त्यानंतर आपल्याला ज्याला विषय लिहायचा असतो, नंतर मजकूर लिहायचा असतो, नंतर पुस्तकांची यादी लिहायची असते. या प्रकारे तुम्ही पत्र लिहू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. तेव्हापर्यंत राम राम.